तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. भारत कृषीप्रधान संस्कृती असलेलं एक महान राष्ट्र. हजारो वर्षांपासून जिथे मानवासहित जेवढ्या म्हणून गोष्टी अस्तित्वात आहेत त्यांना देव म्हणून मान्यता दिली जाते. या भारतीय ऋषीमुनींना ही पक्की जाणीव होती की आपण जगतो आहोत ते केवळ या निसर्गामुळे, प्रकृतीमुळे. या प्रकृतीतला एकन एक घटक आपल्याला जगायला मदत करतो. मग ते झाड असेल, डोंगर, दऱ्या, नद्या असतील किंवा पशुपक्षी असतील. यातील प्रत्येक घटक आपापल्या परीने मानवी आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नात असतो, ते सुद्धा कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना. म्हणूनच आपण यांचं कृतज्ञ राहिलं पाहिजे. या प्राचीन तत्वज्ञानावर आजही विश्वास ठेवून वागणारा शेतकरी वर्ग आहे, परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतकाच. भारतीय शासन व्यवस्थेत घाईघाईने घेतल्यामुळे चुकलेल्या निर्णयांमध्ये अगदी मुळावर कुठाराघात करणारा निर्णय होता कृषी व्यवस्थेच्या नीतीचा. भारतीय अर्थव्यवस्थेचे मूळ असलेल्या कृषी व्यवस्थेच्या बाबतीत जवळचा फायदा पाहत रासायनिक खतांचे प्रयोग झाले आणि ट्रॅक्टर तसेच इतर यंत्रांचे स्तोम माजवले गेले. परिणामी समोर आली जमिनीचा कस आणि मूळ पद्धत दुरावल्याने क्षीण झालेली कृषी व्यवस्था. यात भरीतभर म्हणून या भारतीय कृषी व्यवस्थेचा आधार असणाऱ्या गोवंशाचा संहार वाढला. आर्थिक कमकुवतपणामुळे आणि अज्ञानामुळे शेतकरी हे गोधन कसायाहाती विकून मातीमोल करू लागले आणि अधिक कष्टात पडू लागले. हा संहार थांबवला नाही तर शेतकऱ्यांवरचं आणि पर्यायाने एकूण समाजावरचंच हे संकटाचं सावट थांबणार नाही, उलट अधिकच भीषण होईल हे काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या दिशेनं प्रयत्न करायला सुरुवात केली. अकोल्यात डोंगरजी महाराजांच्या भागवत कथा करणारे एक चमू होते. एके दिवशी संध्याकाळी महाराज प्रसन्न असताना त्यांना एक स्वार्थपूर्ण प्रश्न आम्ही काही मित्रांनी विचारला, जीवन सार्थकी होण्याकरता काय करावं. साधारणपणे आम्हाला असं वाटलं होतं की काही भजन कीर्तन जपमाळा वगैरे काही दान पुण्य सांगतील, पण त्याने खूप विचार करून एक उत्तर दिलं की कसायाकडून जाणाऱ्या गायी तुम्ही वाचवलं तर जीवन तुमचं सार्थक होऊन जाईल. केवळ धार्मिक भावनेतून गोरक्षण करणं हे या कामाचं स्वरूप होतं. कसायांना विकलेल्या गायी कायदेशीररित्या सोडवणं आणि त्यांचं संगोपन करणं असं काम त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सुरू केलं. पण त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की या सोडवलेल्या गायी न्यायच्या कुठं? कुणी स्वतःच्या घरी तर गायी नेऊ शकणार नाही. मग हा प्रश्न सोडवला आदर्श संस्कार मंडळानं. सध्याची प्रकल्पाची जागा देऊ केली आणि आदर्श गोसेवा प्रकल्प सुरू झाला. पण केवळ गोरक्षण करणं आणि गायी पाळणं यातून पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला. यावेळी यावर संशोधन करणारे नेडप काका, राजस्थानचे रेवाशंकरजी शर्मा आणि मुंबईचे माहेश्वरी असे गोशास्त्रज्ञ पुढे आले आणि त्यांनी गोमूत्र आणि शेण यांच्या औषधी गुणांसंबंधी मार्गदर्शन केले. गाईला आपण कामधेनू म्हणून संबोधतो,
त्यामागे मोठं विज्ञान आहे. तो गाईचं दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, ताक असेल, त्याचं महत्त्व तर सर्वांना माहीत आहेच. पण आयुर्वेदामध्ये चरकांनी, त्यानंतर सुश्रुतांनी, वाग्भटांनी गाईच्या सर्व ज्या प्रक्रिया होतात त्याचं महत्त्व आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. ज्या गोष्टीला पंचगव्य म्हणतात ते गायीपासून मिळणारे 5 घटक म्हणजे दूध, दही, तूप, शेण म्हणजेच गोमय आणि गोमूत्र. आयुर्वेदातील बहुतांशी औषधात ह्याचा वापर मूलक म्हणजेच बेस म्हणून केला जातो. याच पंचगव्याच्या आधाराने गायीच्या वैज्ञानिक आणि औषधी वापराचा विचार आणि संशोधन म्हणजेच अनुसंधान करणं हे प्रकल्पाचं उद्दिष्ट ठरलं. आणि खऱ्या अर्थानं आदर्श गोसेवा अनुसंधान हा प्रकल्प सुरू झाला. गोरक्षण, गोसंगोपन आणि गोसंवर्धन या त्रिसूत्रीवर या प्रकल्पाचं काम सुरू झालं. गोरक्षण म्हणजे कापायला नेल्या जाणाऱ्या गायींना वाचवणं. गोसंगोपन म्हणजे सर्व प्रकारच्या गोवंशाचं पालन. आणि गोसंवर्धन म्हणजे गोवंशाच्या विकासासाठी सर्व प्रकारचे संशोधन, प्रयत्न, जात विकास आणि त्यासाठी चांगले बैल आणि सांड यांची उपलब्धता. गाय म्हटलं की डोळ्यासमोर येते शेती. गोपालन हा शेतीचा जोड व्यवसाय मानला जातो. त्यात दुग्ध व्यवसायाव्यतिरिक्त गायीचा काय उपयोग केला जाऊ शकतो याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केलं. चरक, सुश्रुत वगैरे सर्वांचे रेफरन्सेस आम्ही पाहिले आणि तिथे आम्हाला मिळालं गो पियुष. पियुष म्हणजे अमृत, गो पियुषचा रेफरन्स मिळाला. म्हणजे गाईचं पहिलं दूध आणि गो पियुषाचा अभ्यास करताना त्याला काऊ कोलेस्ट्रम इंग्रजीमध्ये म्हणतात. तर आम्ही संशोधन करायला लागलो. त्यामध्ये असं आम्हाला दिसलं की जगामध्ये अनेक वैज्ञानिकांनी त्याच्यावर रिसर्च केला आहे आणि त्याचे जे घटक आहेत 90 घटक जे मानले जातात ते म्हणजे काऊ कोलेस्ट्रमचे, त्याच्यावर अनेक पेटंट्स घेतले गेले आणि त्याचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कृषी क्षेत्राला सध्या भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे निरुत्पादक जमिनीची. अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याच्या मोहापायी वारेमाप रासायनिक खतांचा वापर केला गेला. यामुळे स्वाभाविकपणे जमिनीचा कस कमी झाला, तिची उपजाऊ क्षमता कमी झाली, त्यामुळे उत्पादनही कमी झाले. काही ठिकाणी तर जमीन निरुत्पादक बनली, वांझ झाली. अशा वेळी नैसर्गिक सेंद्रिय खतांचा पर्याय समोर आला आणि सर्वप्रथम लक्ष गेलं ते आपल्या पूर्वजांनी पूर्वापार वापरलेल्या शेणखताकडे. या सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारच्या टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या टाक्यांमध्ये कचरा, पालापाचोळा, कडबाकुट्टी यांचा थर टाकला जातो. त्यावर गोठा धुण्यासाठी वापरलेलं पाणी टाकलं जातं. या पाण्यात शेणाचा अंश असतोच. याशिवाय गोमूत्रही मिसळलं जातं. हे थर साधारणपणे 3 महिने एकावर एक रचून ठेवले जातात. खत तयार झाल्यावर या टाक्या पुन्हा रिसायकल पद्धतीने वापरल्या जातात. याप्रमाणेच गांडूळ खताची निर्मिती केली जाते. त्यात जमिनीवर सुरुवातीला शेणाची गादी तयार करून त्याची गरमी कमी केली जाते. मग या गादीत गांडुळे सोडली जातात. त्यावर पोती अंथरली जातात. या स्थितीत साधारण 3 आठवडे ठेवलं जातं. या कालावधीत हे शक्यतोवर कोरडं पडू नये याची काळजी घ्यावी लागते. या दोन्ही पारंपरिक खतांच्या निर्मितीबरोबरच अजून एका विलक्षण खताची निर्मिती प्रक्रिया आपल्याला गोमातेसमोर नतमस्तक व्हायला भाग पाडते. गाय जिवंत असताना दुधापासून गोमयापर्यंत तिच्यापासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मानवाला लाभ होतोच, पण मृत्यूनंतरही गाय पुरल्यानंतर काही दिवसांनी तिच्या शरीरापासून खत निर्माण होते. याची क्षमता कोणत्याही रासायनिक खतापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. म्हणूनच या खताला अतिशय समर्पक नाव देण्यात आलं आहे, समाधी खत. याशिवाय गोमूत्रामध्ये कडुनिंबाची पानं घालून यांचं एकत्र मिश्रण एका माठात भरून मातीत पुरलं जातं आणि मग काही दिवसांनी त्यांच्यापासून अर्काची निर्मिती केली जाते. हा अर्क उत्तम कीटनियंत्रक म्हणून सिद्ध झाला आहे. आधुनिक राहणीमान आणि अवाजवी शहरीकरणाच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीला कदाचित याचे महत्त्व वाटत नसेल, पण याचा अर्थ आपण अधिक विनाशाकडे चाललो आहोत असाच होतो. त्यामुळे आज नावाजलेले शास्त्रज्ञ सुद्धा गोवंशाच्या रक्षण आणि संवर्धनाचा पुरस्कार करत आहेत.
आधुनिक जीवनमान अनेक सोयी सुविधा बरोबर घेऊन आलं, पण या सुविधांपेक्षा जास्त रोगराई आणि अस्वास्थ्य यामुळे वाढलं. आज शहरातली वाढती समस्या आहे वायू प्रदूषण. याकरता झाडे लावणे हा एक उपाय आहे, पण त्याबरोबरच गाय पाळणं, तिचं संगोपन करणं हा उपाय असू शकतो? हो, नक्कीच असू शकतो. कारण गाय हा एकमेव प्राणी आहे जो हवेतून ऑक्सिजन घेऊन हा ऑक्सिजन अधिक शुद्ध करून बाहेर सोडतो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. गायीच्या दुधाची पौष्टिक गुणवत्ता आपल्याला नवीन नाही, परंतु तिच्या शेण आणि गोमूत्राचा औषधी वापर शक्य आहे हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नाही. आदर्श गोसेवा प्रकल्पात दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र यांच्या म्हणजेच पंचगव्याच्या औषधी गुणांवर संशोधन चालू आहे. पुरातन काळापासून गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो अशी आपल्याकडे धारणा आहे. या धारणेला खरं तर वैज्ञानिक अर्थ आहे. सप्तधातू आणि पंचकोशांपासून बनलेलं हे मानवी शरीर स्वस्थ आणि कार्यक्षम राहावं म्हणून 33 प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते. या घटकांचा अंतर्भाव पंचगव्यात होतो. त्यामुळे शरीर धारणेसाठी हे आवश्यक घटक 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे घटक गायीपासून प्राप्त होतात. गायीपासून मिळणारे तूप हे प्राचीन कालापासून संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. याला कारण त्या तुपात असलेले अद्वितीय औषधी गुणधर्म. जात्याधिकृत व्रणरोपण करण्याकरता म्हणजे जखम भरण्याच्या दृष्टीने किती आपल्याला फायदेशीर ठरू शकतं याचं रिसर्च आपल्या इथे करून राहिलेलो आहे आणि त्याचं मग पेपरवर्कसुद्धा करतो आहे की जेणेकरून हे पेपरवर्क ज्या वेळेला जगाच्या समोर येईल त्यावेळेला त्यांना कळेल की गाईच्या तुपाचं महत्त्व कसं आहे. म्हणजे गाईचं तूप ज्या वेळेला सडतं त्याही वेळेला ते उपयोगी असतं. पूर्वीच्या काळी गाईचं सडवून ठेवलेलं तूप हे लढाई झाल्यानंतर सैनिकांच्या जखमांवर लावायला आपण वापरत असे. आज आपण तेच तूप त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी टाकून वेगवेगळे तूप, इथे आम्ही 8 प्रकारचे तूप बनवतो आमच्या याच्यामध्ये आणि सगळ्या रोगांवर चालणारे ते अतिशय रामबाण औषधी आहे. दूध, दही, तुपानंतर क्रम येतो गोमूत्राचा. गोमूत्र हे आपल्या संस्कृतीत पावित्र्यकारक म्हणून ओळखलं जातं. यात केवळ धार्मिक भावना नाही, गोमूत्र प्राशन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषद्रव्ये नष्ट होतात. हे आता अनेक चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे. विविध औषधी वनस्पतींबरोबर गोमूत्राच्या संयोगाने अनेक दुर्धर त्वचारोग, पचनविकार, इतकंच काय कॅन्सरवर सुद्धा उपाय केला जातो. या व्यतिरिक्त केवळ संहत किंवा डिस्टिल्ड स्वरूपातले गोमूत्रही तयार केले जाते. गोमूत्राचा दर्प ही या औषधाच्या सेवनामध्ये मोठी अडचण असते, पण आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांनी यावरही उपाय शोधून काढला आहे, गोमूत्राच्या टॅबलेटचा. भारताच्या युवती जागतिक सौंदर्य स्पर्धा गाजवू लागल्यानंतर सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठांना अचानक भरती आली आणि रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा मारा झाला. रसायनांच्या वापरामुळे चांगली त्वचा कोरडी पडणे, खडबडीत होणे असे परिणाम दिसू लागले. या समस्येवरही उपाय शोधला गेला, तो गोमयातूनच. आदर्श प्रकल्पात या गोष्टीचा विचार केला गेला. मेकअप अर्थात सौंदर्य प्रसाधनांना भारतीय सौंदर्यशास्त्रात अंगराग म्हटलं गेलंय. या गोमयापासून किंवा शेणापासून अंगराग साबण आणि अंगराग पावडर तयार करण्यात यश मिळवलं आहे. शेणाचे म्हणजेच गोमय भस्म, मुलतानी माती, हळद इत्यादी सौंदर्यवर्धक घटकांपासून बनलेल्या उत्पादनांनी सौंदर्यवर्धन न केले तरच नवल. त्यातही इतकी काळजी घेतली जाते की गोमय भस्म तयार करताना गोवऱ्या पेटवण्यासाठी रॉकेल अथवा पेट्रोलचा वापर केला जात नाही. यालाच म्हणतात 100% शुद्ध आणि नैसर्गिक प्रक्रिया. या प्रकारची 42 विविध रोगप्रतिकारक औषधं आदर्श प्रकल्पात तयार केली जातात. याशिवाय या औषधांचं पेटंट मिळावं यासाठी डॉक्टर विजय भटकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न चालू आहेत. मध्यंतरी इथे आपले शास्त्रज्ञ विजय भटकर आले होते आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीचं आपण संशोधन करून त्याचं पेपरवर्क करून या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा काय चांगल्या
पद्धतीने क्रिया करतात आपल्या शरीरावर हे लोकांना सांगू, तेव्हा कुठे आपल्या पंचगव्य औषधीवर लोकांचा विश्वास बसेल आणि ते त्या घेतील आणि डॉक्टर लोकसुद्धा त्या पंचगव्य औषधींचा वापर करतील. सरकारसुद्धा मग या औषधांचा वापर करण्याचं प्रमाण वाढवेल आणि जेव्हा पंचगव्य औषधींचं प्रमाण ज्या वेळेला घेण्याचं वाढेल, त्याची मागणी पण बाजारातली वाढेल, त्यावेळेलाच मग गायीचं महत्त्वसुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल. केवळ गायींपासून मिळणारी उत्पादनेच नव्हेत, तर गायींचे सान्निध्यही तितकेच गुणकारी आहे. हे आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या अथक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्याकरता आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या आवारात सप्तगौ प्रदक्षिणेसाठी शास्त्रोक्त कृष्ण मंदिर उभारण्यात आले आहे. सप्तगौ प्रदक्षिणा ही गर्भवती महिलांनी करायची असते. यामुळे गायींकडून सोडला गेलेला अतिरिक्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे अर्भक सुदृढ तर होतेच, पण व्यायामामुळे प्रसूती सुलभ व्हायला मदत होते. शिवाय गायींच्या सान्निध्यात धार्मिकतेने मानसिक शांतताही मिळते, हा भाग अधिक महत्त्वाचा. याचप्रमाणे आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांचे आता सप्तनंदी प्रदक्षिणा या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. अजून आवश्यक तेवढी वैज्ञानिक पुष्टी झाली नसली तरी दुर्दैवाने वंध्यत्व प्राप्त झालेल्या अनेक जोडप्यांचे वंध्यत्व दूर होण्यास यामुळे मदत झाली आहे. हे सगळं करत असताना गोमातेची निगा राखणं तेवढंच आवश्यक असतं. याकरता शास्त्रोक्त बांधणीची गोशाळा, वेळेवर दिले जाणारे खाद्य, वैरण, कडबा इतकंच काय तर या भागातले जड पाणी पिऊन या गायींना त्रास होऊ नये याकरता जलशुद्धीकरण यंत्रणा इतकी काळजी या प्रकल्पात घेतली जाते. या सगळ्या झाल्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी, परंतु गोजन्य उत्पादनांचा सामाजिक संदर्भही आपण विसरू शकत नाही. आता शेणाचा स्वयंपाकासाठी गॅस निर्मिती तसेच ऊर्जा निर्मिती करता अधिक वापर कसा करता येईल यासाठी आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या संचालकांचा प्रयत्न चालू आहे. शेतकऱ्यांनी त्याच्याकडे 2, 3, 4 गायी बैल पाळले पाहिजेत आणि त्याचा उपयोग शेणाचा आणि गोमूत्राचा आपली शेती ठीक करण्याकरता त्याने केला पाहिजे. सध्या जी काही एक समाजामध्ये रेडीमेड आणि इन्स्टंटची जी व्यवस्था निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं कठीण असलं तरी पण शेतकऱ्यांनी करावं, म्हणजे त्याचा शेतीचा खर्च एकदम कमी होईल. स्वावलंबी शेती करण्याकरता हे फार आवश्यक आहे. भारतीय वातावरणासाठी उत्तम जुळवणी म्हणजेच ॲडॅप्टेशन असणारा गायीसारखा दुसरा प्राणी नाही. भारतात या गोवंशाच्या 108 जाती होत्या. यांचे औषधी आणि वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेऊन या 108 जाती ब्राझिलियन नागरिकांनी त्यांच्या देशात नेऊन जोपासल्या. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतात केवळ 20 ते 25 जातीच शिल्लक आहेत आणि याला कारण केवळ अनास्था. आज ट्रॅक्टरवर चालणारी शेती ही अप्रत्यक्षपणे इतर देशांवर अवलंबून आहे, कारण ट्रॅक्टर चालवण्यासाठी लागणारे तेल हे इतर देशांमधून आयात करावे लागते. मात्र एखाद्या दिवशी ही आयात थांबली तर त्या प्रमाणात लागणारी बैलांची संख्या आपण एका दिवसात नाही उभी करू शकणार. याकरताच गोहत्या बंदीची चळवळ व्यापक होणं गरजेचं आहे, कारण हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक हिताचा प्रश्न आहे. ज्या समाजात वृद्धाश्रम आणि पांजरपोळ अस्तित्वात आहेत तो समाज निरोगी नसतो. मग आपला महान भारतीय समाज या गोवंशाचं संवर्धन करून लवकरात लवकर निरोगी बनवण्याची जबाबदारी आपलीच नाही का? आपण या फिल्ममध्ये आदर्श गोसेवा ही संस्था पाहिली, तिचं कार्यही आपण पाहिलं. मला खात्री आहे की ही जी एक संस्था एक महान कार्य करते आहे ते आपणाला आवडलं असेल. पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये आपला भारत देश सर्व जगामध्ये एक अग्रेसर असा देश ठरणार आहे. हे वैज्ञानिक प्रगतीतून साध्य होणार आहे, तांत्रिक प्रगतीतून पण साध्य होणार आहे. पण आपल्या देशाचा मूळ कणा आहे कृषीप्रधानता आणि कृषीप्रधानतेचा मूळ आविष्कार
पशुधनाच्या एका वेगळ्या आणि आगळ्या वापरातून होत असतो. आणि या पशुधनाची, या गोमातेची खऱ्या अर्थानं आदर्श गोसेवा संस्था एक वेगळा उपयोग आणि एक वेगळा प्रकल्प घेऊन आपल्या पुढे आलेली आहे. आपण या संस्थेच्या कामामध्ये रस घ्या, भाग घ्या, ही माझी आपल्याला विनंती आहे.